क्रॉस बोलायचा कंपनीचा. आज या कंपनीमध्ये येण्याचं कारण सर, एवढे सगळे जे जमा झालेत कामगार, यांचा मेन विषय काय होता आणि आतमध्ये गेल्यानंतर काय घडलं नेमकं? आज युनिक कुकवेअर कंपनीमध्ये कालपासून जवळजवळ 25 कामगारांना कुठल्याही कायदेशीर नोटीस न देता विनाकारण कामावरून काढून टाकण्यात आलेले आहे. या कामगारांची रितसर तक्रार आमच्या कामगार सेनेकडे आली, आमच्या हरी खंडवी साहेब मनसेजे यांच्याकडे आली आणि आम्ही दोघांनी या गोष्टीचा पाठपुरावा घेऊन कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी एक आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी आज कामगारांच्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी आज या कंपनीच्या गेटवर आम्ही हजर झालेले आहोत. काय सांगाल सर, काय झालं आतमध्ये? त्यामध्ये त्यांचे HR डिपार्टमेंटच्या हेडशी बोलणं झालं. त्यातून त्यांची कंपनी ही तोट्यामध्ये असल्यामुळे ते कंप्लीट लॉकआउट करू पाहत आहेत. परंतु त्यांच्याशी इतर बऱ्याचशा मुद्द्यांवर चर्चा केल्यानंतर असं दिसून आलं की ते या कर्मचाऱ्यांचे जे काही ड्यूज आहेत ते संपूर्ण देण्यासाठी तयार आहेत. परंतु त्यावेळेला मी त्यांना लीगल अवेअरनेस करून दिलं की सदरचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी येथील लोकल कर्मचारी आहेत, बऱ्यापैकी मागासवर्गीय समाजापैकी आहेत आणि त्यांचा पगार आणि त्यांचे बाकीचे काय अलाउन्सेस आहेत ते मिळणं हे त्यांच्या कायदेशीरच आहे. परंतु त्यांचा रोजगार हा सुद्धा जाऊ नये हेही त्यांचं कायदेशीर त्यांचं हक्क आहे. तो हक्क डावळला जाऊ नये यासाठी मी त्यांना सूचना केलेल्या आहेत की जर तुमची कंपनी लॉकआउट जर झाली नाही तर आज यांचं तुम्ही फुल अँड फायनल करा, परंतु भविष्यात जर लॉकआउट जर झालीच नाही तर याच कर्मचाऱ्यांना तुम्हाला परत घ्यावं लागेल. असं करण्यात सदरची ही कंपनी जी आहे ही कंपनी चुकल्यास या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिव हरीजी खंडवी यांनी मला दिलेल्या आदेशांप्रमाणे मी मॅटमध्ये सदरचा मुद्दा कायदेशीररित्या उचलेन. सदरचा मुद्दा पुढे हायकोर्टमध्येही जाईल आणि न्यायनिर्णयानंतर योग्य त्या गोष्टी या कंपनीला चुकत्या कराव्या लागतील. हरी सर, आपण काय म्हणाल? आज अनेक दिवसापासून आहे ना, आसनगाव असो, शहापूर असो किंवा आहे ना इतर ठिकाणी ज्या कंपन्या आहेत तालुक्यामधल्या, मराठी मुलांवर आहे ना नेहमी यांचा अन्याय असतो. त्यासाठी आज आहे ना आमचे मित्र वाढवून किंवा आमची जी टीम आहे शिवसेनेचे असो मनसेचे असो, आम्ही एकत्र येऊन आहे ना काम करत आहे. आज अशीच एक आसनगावची कंपनी आहे ना अनेक दिवसापासून आहे ना ह्या मुलांना आहे ना सांगत होती की आम्ही आहे ना तुम्हाला ह्या तारखेला काढू त्या तारखेला काढू अशी आहे ना नेहमी आहे ना त्यांना धमकी देत होते. परंतु काल ती